आज आम्ही आलो आहोत भारतातले पहिले साई मंदिरमध्ये। हे मंदिर कुडाळ रेल्वे स्टेशन जवळ कविल गावात आहे। चला आपण देवळामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया व देवळाबद्दल माहिती करून घेऊया। नमस्कार काका। नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव राजन श्रीपाद माडी आहे. तुम्ही आम्हाला या देवळाबद्दल काही माहिती सांगू शकाल? ची मूर्ती घरामध्ये स्थापन करतो, पूजन करतो. त्या मूर्ती विसर्जनानंतर ती इथे आणून ठेवली जाते आणि ही प्रथा आमच्या आजोबांपासून आहे. ते विसर्जन केल्यानंतर विसर्जनाचे सगळे विधी केले जातात. फक्त पाण्यामध्ये बुडवण्याच्या ऐवजी देवळामध्ये आणून ठेवली जाते. इथे साई मंदिरमध्ये आणून ठेवली. ही गणपतीची मूर्ती आहे ती प्रदर्शनीय आहे. प्रदर्शनीय म्हणजे अशासाठी की त्याच्या पायामध्ये बूट घातलेले आहेत. बघा, पायात बूट आहे. बूट घातलेली मूर्ती आपण पूजन करत नाही, तर एक प्रदर्शनीय असं ठेवलेली मूर्ती आहे. म्हणजे हातामध्ये घड्याळ, पायामध्ये बूट, सदरा अशी ही बनवलेली 1946 साली बनवलेली ही मूर्ती आहे. सत्यनारायणाची महापूजा असेल किंवा पूजा असेल त्यावेळी आम्ही वापरतो. शिसम या लाकडापासून बनवलेलं आहे आणि चार बाजूला 4 केळी लावली की एक सत्यनारायणाच्या महापूजेचं मखर तयार होते. ह्या मूर्त्या आहेत त्या लाकडी मूर्त्या आहेत, लाकडापासून बनवलेल्या आहेत. आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या ज्या माना आहेत त्या मान आपण फिरवू शकतो. अशी चेहरे इकडे तिकडे फिरवू शकतो. मान वेगळी अशी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये लाकडापासून बनवलेली आहे. ही मूर्ती आहे ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची बनवलेली आहे. बाबूराव सारंग यांनीच ही मूर्ती बनवलेली आहे. माझे आजोबा दत्तभक्त होते आणि दत्त मंदिर त्यांना इथे स्थापन करायचं होतं, बांधायचं होतं. पण दत्त मंदिर न म्हणता बाबांच्या भेटीत आल्यानंतर मग ते साईबाबांचे भक्त बनले आणि साईंचं मंदिर त्यांनी इथे स्थापन केलं. पण दत्तभक्त असल्यामुळे त्यांनी दत्ताच्या काही मूर्त्या इथे बनवून ठेवलेल्या आहेत या मंदिरात. ही मूर्ती आहे ती साईबाबांनी बालगणपती हातात घेतला असं दर्शवणारी आहे. आणि आमच्या घरच्या गणपती उत्सवामध्ये साधारण 1954 साली हे बनवलेली आहे. आणि घरी गणपती उत्सवामध्ये हा देखावा केलेला होता की बाबांनी बालगणपती हातात घेतला असं. हा जो फोटो आहे तो माझ्या आजोबांचा, दत्तदास रामचंद्र माडिये दादा महाराज. तर ज्यांनी हे सर्व इथे घडवलेलं आहे, करून ठेवलेलं आहे, त्यांचा हा फोटो आहे. यांची समाधी या मंदिराच्या समोर, अगदी समोर त्यांची समाधी आहे. त्याचं पण आपल्याला दर्शन घेता येईल. ह्या ज्या छोट्या मूर्त्या पाहत आहे त्या हस्तिदंताच्या आहे. आणि आजच्या घडीला ह्याची जर किंमत बघितली तर खूप हजारो रुपये किंमत होईल. अशी दुर्मिळ अशा मूर्त्या आहेत. हा जो गणपती पाहत आहे तो गणपती उत्सवातील देखावा केलेला होता. देखावा असा होता की गणपती कॅरम खेळतोय. समोर कॅरम बोर्ड ठेवलेला होता आणि स्ट्रायकर मारतोय अशी त्याची पोज आहे. ही साईंची मूर्तिकार मुणगेकर यांनी बनवलेली आहे. आणि ही बनवतेवेळी एक इथे बाजूला एक धिप्पाट माणूस होता. त्याच्या हाताला आणि पायाला साचे बांधून त्याच्यापासून ही मूर्ती बनवलेली आहे. त्याच्यामध्ये हुबेहूबपणा यावा, हाताच्या शिरा, पायांच्या शिरा किंवा पायाची ठेवण हे त्याच्यामध्ये जिवंतपणा यावा म्हणून त्यांनी ते तसं केलेलं होतं. माणसाच्याच हाताला आणि पायाला साचे बांधलेले होते. हे माझे वडील, ज्यांनी गोव्यामध्ये असंख्य विद्यार्थी घडवले, संगीताचं ज्ञान दिलं. प्रसिद्ध गायक अजित कडकडे
हे सुद्धा लहान असताना डिचोलीमध्ये गोवा डिचोली येथे त्यांच्याकडून शिक्षण घेत होते आणि गोवा शासनाने त्यांना 1989-90चा शासकीय पुरस्कार पण दिलेला होता, सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला होता. त्यानंतर 1993मध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या हस्तेसुद्धा त्यांचा मोठा सत्कार झालेला होता. असंख्य शिष्य आजही त्यांचे गोव्यामध्ये वावरत आहेत आणि या कलेमध्ये नावारूपास आलेले आहे. आपण अनंत एक्सपिडिशन गोवा येथून इथे आला आणि या ठिकाणी ही माहिती आमच्याकडून घेतलीत आणि ती असंख्य लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहात आणि त्यातून असंख्य लोकांना ही माहिती मिळेल. तर आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद देतो आपल्या सर्वांना आणि बाबांचे ज्या तुमच्या मनोकामना असतील त्या बाबांनी पूर्ण करत असे बाबांचरणी प्रार्थना करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. सर्व भक्तांना अनंत एक्सपिडिशन गोवाकडून विनंती की त्यांनी जरूर आपला वेळात वेळ काढून या साईबाबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. धन्यवाद.